गेल्या वेळेस आपण इंटिग्रेशनला सुरुवात केली होती. इंटिग्रेशन मधले सुरुवातीचा भाग बघितला होता, म्हणजे फॉर्म्युले तयार कसे करतो आपण, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले होतात कसे काय तयार, डेरिव्हेटिव्हचा बराचसा संबंध इंटिग्रेशनच्या फॉर्म्युला बरोबर आहे. त्यामुळे फक्त एकदा रिकॉल करूया सगळे फॉर्म्युले इंटिग्रेशनचे, जे गेल्या वेळेस आपण बघितले होते. गेल्या वेळेस आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. आता एक धावती नजर टाकू प्रत्येकावर. बघा मग आता, तर झिरोचं इंटिग्रेशन हे आता मेन फॉर्म्युले कुठले कुठले त्याला मी टिक मार्क करणार आहे बरं का. झिरोचं इंटिग्रेशन हे सी आहे, 1चं इंटिग्रेशन हे एक्स आहे, एक्सच्या पुढे प्लस सी लिहावं लागतो आपल्याला. आता हे 7 आणि 2.5 हे नाही लक्षात ठेवले तर चालतील, एवढे लक्षात ठेवायचे जे मेन फॉर्म्युले आहेत ते. मग 2xचं इंटिग्रेशन आहे x² हे लक्षात ठेवण्यापेक्षा xचं इंटिग्रेशन हे x²/2 आहे हे लक्षात ठेवावं लागणार आहे. 3x² x³ लक्षात ठेवण्यापेक्षा x² x³/3 येतो हा लक्षात ठेवायचा आहे. थोडंसं इथं मी एक मुद्दा म्हणून कॉशन म्हणून नोट दिले, ओनली नंबर्स कॅन बी ॲडजस्टेड. हा भाग थोडासा जरा प्रत्येकाने डोक्यात घ्यायचा विचार, म्हणजे प्रयत्न करा हा, की मला काय म्हणायचं ते समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. हा जो 2x आहे, आपल्याला माहिती आहे की 2x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर x² डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर आहे. मग 2xचं मला इंटिग्रेशन मिळालं, मग 2x वरून मला xचं इंटिग्रेशन काढायचा प्रयत्न करत होतो. मग 2xचा जर x² असेल तर मी xचा काढताना ठरवलं की इथला जो 2 आहे दोघांना डिवाइड करूया त्या 2 ने, म्हणजे मग याला पण 2 ने डिवाइड केलं मी आणि मग याला पण 2 ने डिवाइड केलं, म्हणून मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, इथं राहिला x आणि इथं मिळतं ते x²/2. आणखीन एकदा दाखवतो, हा एक प्रकार त्यावेळेस केला होता आपण की x³ डेरिव्हेटिव्ह 3x². हा हा हॅलो, बर बर बर, एक मिनिट. कोणतरी मध्येच प्रेझेंटिंग जर केलं ना तर प्रॉब्लेम येतो बरं का असा, मग तुम्ही त्यामुळे नाही का, शक्यतो हे काय नवीन नाही तुम्हाला. सुशांत साठे, अरे हे ठेवून झोपायला गेला का मित्रा सुशांत? हा ओके. बरं का मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी फक्त मी तुम्हाला सांगतो, तुमचा अटेंडन्स हा ठेवला जातो बरं का. तुम्हाला वाटत असेल मी येतो कधी जातो कधी, मी काही करू शकतो, गुगल मीट आहे, कोण लक्ष देणार आहे, असं जर विचार केला तर ते तुम्हाला मागत पडेल. तुम्हाला बघायचं तर इथं दिसतंय, इथं बघा. आता जवळपास 100 पार्टिसिपंट, त्यापैकी 52 जणांचा अटेंडन्स मी घेतलेला आहे. त्यामध्ये सगळ्यांचं कोण किती वाजता आलं आणि कोण किती वाजता नाही आलं हे लक्षात येऊ शकतं. तुम्हाला बघायचं तर मी दाखवतो इथं, हे गेल्या वेळेस झालेलं आहे बरं का. हे गेल्या वेळेसची फाईल आहे, तुम्हाला माहितीसाठी सांगतोय मी आज की 18 तारखेला जो आपल्याला झालाय, हा अर्चना गवनी 10 वाजता जॉईन झालेला आहे, जंगम 10 वाजता जॉईन झालेला आहे, अंतड 10:15 जॉईन झालेला आहे, स्वाती कामूर्ती 10:46 जॉईन झालेले आहे. तुम्हाला वाटत असेल याचं रेकॉर्ड ठेवत नाही कोण आणि काही होऊ शकतंय काही नाही म्हणल्यानंतर मग तुम्ही अडचणीत याल. त्यामुळं गेल्या वेळेस देखील ग्रुपवर शहा सरांनी मेसेज पाठवला होता की प्रत्येकाला तुम्ही प्रत्येक लेक्चर अटेंड करणं, व्यवस्थितपणे अटेंड करणं हे कंपल्सरी आहे. कारण एक तर दिवसातून फक्त तुमचा 1 तास ते 1.5 तास घेतोय आम्ही, आणि ते सुद्धा जर तुम्ही व्यवस्थित करत नसाल तर हा प्रॉब्लेमॅटिक भाग होऊन जाईल तुमच्यासाठी स्वतःसाठी. ठीक आहे, ठीक आहे. मला आणखीन तुम्हाला दुसरं काय सांगायचं नाही तर आपल्या आपल्या चॅप्टरकडे येऊया. बरं बरं.
माझ्याकडे दिसत नाही सर, तो कदाचित तुमच्याकडे दिसत असेल बहुतेक. काय प्रॉब्लेम तर नाही सध्या सर. असू द्या. तर बघा मित्रांनो, आणखीन एकदा सांगतो मी आता. हा एक्स क्यूब जर आहे, एक्स क्यूब 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन मी एक्स क्यूब असं घेतलं होतं. कारण सांगतो, कारण की एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह हा 3x स्क्वेअर येतो म्हणून. बर, मग याच्यावरून आपण इकडे गेलो होतो. जर 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब असेल तर नुसत्या एक्स स्क्वेअरचा कसा काढायचा, हे करण्यासाठी काय केलं होतं आपण, याला डिवाइड बाय 3 करायचा, याला डिवाइड बाय 3 करायचा. म्हणजे काय मिळालं मला, हा 3 आणि 3 कॅन्सल झाला, एक्स स्क्वेअर मिळाला आपल्याला, आणि इकडचं इंटिग्रेशन काय आलं, एक्स क्यूब अपॉन 3. आता जे आपण इथं ऍडजस्टमेंट केली आहे बघा, इथं मी डिवाइड बाय 2 करणे किंवा डिवाइड बाय 3 करणे, ही ऍडजस्टमेंट कोणाची करतो आपण, फक्त नंबरची करतो आपण. तिथं तो नंबर आहे म्हणून आपण ऍडजस्ट करतो बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणून मी इथं कॉशन दिलेलं आहे, ओनली नंबर्स कॅन बी ऍडजस्टेड, नॉट व्हेरिएबल्स. मी एक्स किंवा वाय तिथं ऍडजस्ट करू शकत नाही. माझा म्हणायचा उद्देश हाच आहे. समजा आता एक बघा हा भाग, इथं एक्स कडे बघितलं मी, एक्सचा इंटिग्रेशन काय आला, एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी आला. मग मला वाटलं समजा इथं एक्स स्क्वेअरचं काढायचं आहे. एक्स स्क्वेअरचं काढायचं म्हणजे काय सर, सोपंच आहे की मग या एक्सला अजून एकदा एक्सनी मल्टिप्लाय करा, असं वाटत असेल तर इथं एक्सनी मल्टिप्लाय केलं, इथं एक्सनी मल्टिप्लाय केल्यानंतर काय येणार मला, एक्स क्यूब येणार, पण अपॉन किती येतो, 2. माझा आन्सर किती पाहिजे, एक्स क्यूब अपॉन 3. त्यामुळं ऍडजस्टमेंट जी करतो आपण ती फक्त नंबरची करतो, आपण व्हेरिएबल ऍडजस्ट कधीच करत नाही इंटिग्रेशन मध्ये. आता सुरुवात झाली इथून शेवटपर्यंत इंटिग्रेशन मध्ये लक्षात ठेवा, कधीही काही ऍडजस्ट करताना आपण व्हेरिएबल ऍडजस्ट करत नसतो, आपण नंबर ऍडजस्ट करत असतो. हा गोल्डन रूल आहे इंटिग्रेशन मध्ये. इथं घसरला फार लांबपर्यंत जाल मग तुम्ही तसं. त्यामुळे नाही का, व्यवस्थित इथं लक्षात ठेवा, जी काय ऍडजस्टमेंट करतो आपण एखाद्या ठिकाणी, आता जसं जसं येत जाईल तिथं तुम्हाला सांगतो मी की व्हेरिएबल आपण कधी ऍडजस्ट करत नाही, आपण ऍडजस्ट करतो तो नंबर ऍडजस्ट करतो. मग हा फॉर्म्युला झाल्यानंतर हा एक्स क्यूबचा सुद्धा लक्षात ठेवायला हरकत नाही, एक्स क्यूब इज एक्स रेस टू 4 अपॉन 4. आणि मग हा जनरल फॉर्म्युला की एक्स रेस टू एन असेल तर एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 वेअर एन इज नॉट इक्वल टू -1. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. एक्स रेस टू -1 म्हणजेच 1 अपॉन एक्स. हा फॉर्म्युला जरा वेगळा आहे बरं का. इथं जे दिलं होतं की एन हा -1 घेता येत नाही, मग तो मुद्दा म्हणून मी इथं घेऊन दाखवलेला आहे. एक्स -1 असेल तर काय मिळणार, तर त्याचं उत्तर आपल्याला लॉग एक्स मिळणार. आता लॉग एक्स लिहित असताना मॉड्युलस मध्ये लिहिलं तरी चालेल बरं का. तेव्हा ना मी म्हणेन मॉड्युलस मध्ये लिहिलेलं कधीही चांगलं, कारण की लॉग इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला काही पुस्तकामध्ये हे असं लिहिलेलं दिसेल, लॉग ऑफ मॉड एक्स प्लस सी, किंवा त्यालाच ln x असं पण म्हणतो आपण. असो, पुढचा भाग, याचा सेपरेट फॉर्म्युला लक्षात ठेवायची गरज नाही, हे माहित आहे आपल्याला. प्रत्येक 1 अपॉन एक्स स्क्वेअर असेल तर -1 अपॉन एक्स, हा समजा मायनस असला असता तर इथं प्लस घेतला असता. आता हे उदाहरण आहे, हे फॉर्म्युला नाही आहे, हे उदाहरण आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायची गरज नाही. मग हा 1 अपॉन एक्स रेस टू एन म्हणजेच एक्स रेस टू -n. मग याचा आधीच्या फॉर्म्युल्यासारखा करू शकतो आपण की एक्स रेस टू -n प्लस 1 अपॉन -n प्लस 1. हा सेपरेटली लक्षात ठेवायची गरज नाही, हा आधीच्या सारखा करू शकतो आपण. परत रूट एक्सचा काय, आपण हा फॉर्म्युला वापरून करू शकतो. तरी पण हा मी तुम्हाला सांगेन की हा लक्षात ठेवा, रूट एक्स जर नुसता आला तर त्याचं उत्तर काय असणार आहे, हे 2x रूट एक्स अपॉन 3. हे लक्षात ठेवायला हरकत नाही आपल्यासाठी. आता e रेस टू एक्स चा e रेस टू एक्स, आता a रेस टू एक्स लॉग a चा a रेस टू एक्स. हा इथं बघा, आता a रेस टू एक्स लॉग a चा माहित होता आपल्याला, त्याच्यावरून मी a रेस टू एक्स चा काढला. कसा काढला, याला डिवाइड बाय लॉग a केला. लॉग ए करणे म्हणजे हा देखील एक नंबर आहे हो, लॉग ए. त्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे का, एक्स वगैरे व्हेरिएबल आहे का, नाही. त्यामुळे इथं सुद्धा मी लॉग ए ने डिवाइड केलेलं आहे, म्हणून मी हे दोन्ही कॅन्सल झाले. आणि मग ए रेस टू एक्स चा फॉर्म्युला मिळाला की ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ठीक आहे. तर ऍडजस्टमेंट ही फक्त आपण नंबरची करतो, कॉन्स्टंटची करतो, व्हेरिएबलची करत नसतो. पुढे हा भाग, हा दिसायला सोपा दिसतो, इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स. मात्र तुम्हाला, मला वाटतं इंटिग्रेशन या चॅप्टरच्या सगळ्यात शेवटी आपल्याला लक्षात येणार आहे की लॉग एक्सचं इंटिग्रेशन काढायचं कसं. आता त्याचा सध्या तर विचार करणार नाही आता पण. ठीक आहे. मायनस साइन एक्सचा कॉस एक्स, त्याच्यापेक्षा हा लक्षात ठेवा की साइन एक्सचा इंटिग्रेशन हा मायनस कॉस एक्स येतो, कॉस एक्सचं इंटिग्रेशन हा साइन एक्स येतो.
सेक स्क्वेअरचा टॅन एक्स येतो, हा देखील महत्वाचा फॉर्म्युला आहे. टॅन एक्सचा आणखीन एक थोड्या लेक्चर नंतर तुम्हाला समजेल, हे एक दोन लेक्चर नंतर. सेक एक्स टॅन एक्सचा इंटिग्रेशन हा सेक एक्स येतो. सेक एक्सचा अजून नाही माहित तुम्हाला. मायनस कोसेक एक्स कॉट एक्सचा कोसेक येतो, त्याच्यापेक्षा हा लक्षात ठेवा. मायनस वरून विचारणार, प्लस वरूनच विचारतील तुम्हाला. कोसेक एक्स कॉट एक्सचा काय, मायनस कोसेक एक्स. परत एकदा रिमाइंड करतो, याचं इंटिग्रेशन हे का बरं लिहितोय, कारण की याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे. कोसेकचा डेरिव्हेटिव्ह काय हो, मायनस कोसेक इंटू कॉट, पण याला ऑलरेडी मायनस आहे, त्यामुळे काय येणार, कोसेक इंटू कॉट. ठीक आहे. कोसेक स्क्वेअरचे इंटिग्रेशन काय आहे, मायनस कॉट एक्स आहे. कॉट एक्सचा काढण्यात येईल, आपण थोड्या लेक्चर्स नंतर कळेल तुम्हाला. आता हा जो आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, आता चॅट बॉक्स मध्ये टाका हे याचं इंटिग्रेशन काय येणार, किंवा हा जो आहे तो कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे. 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. साइन एक्स नाही मित्रांनो, साइन इनवर्स एक्स ना. साइन इनवर्स, यस, साइन इनवर्स ऑफ एक्स. नुसता साइन एक्सचा नाही, नुसता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर कॉस एक्स आहे. हा जो आहे तो एक तर तुम्ही साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस सी लिहू शकता, किंवा यालाच निगेटिव्ह चिन्हासहित मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस सी असं लिहिलं तरी चालेल. कारण की कॉसचं काय असतो, मायनस ऑफ दिस असतो. म्हणजे नुसत्या कॉस इनवर्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतो, याला निगेटिव्ह चिन्ह येतं, पण आपला आहे कसा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे याला अजून एक निगेटिव्हनी मल्टिप्लाय केलं म्हणजे याला मल्टिप्लाय होईल, म्हणजे मायनस कॉस इनवर्स ऑफ एक्स होईल. ठीक आहे. पुढे मग 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, त्याला येणार आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स, किंवा यालाच म्हणू शकतो आपण मायनस कॉट इनवर्स ऑफ एक्स असं देखील म्हणू शकतो आपण. (1/x इंटू √x² - 1) हा जो आहे तो सेक इनवर्स ऑफ एक्स आहे, किंवा यालाच आपण मायनस कोसेक इनवर्स ऑफ एक्स देखील म्हणू शकतो. तेव्हा हे तीन फॉर्म्युले देखील लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. अशा रीतीने ह्या सगळ्या फॉर्म्युलाची, इंटिग्रेशनच्या फॉर्म्युलांची यादी बऱ्याचपैकी आपण कव्हर केलेली आहे. जसं जसं आपल्याला एखादा नवीन फॉर्म्युला येत जाईल तसं तसं मी त्याला इन्क्लूड करत जाईल फॉर्म्युल्याच्या यादीमध्ये. ठीक आहे. तर हे सगळे फॉर्म्युले कसे, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात असतील ते इंटिग्रेशनचा थोडासा डोक्याला त्रास होईल, पण लक्षात येईल तुम्हाला तो फॉर्म्युला. ठीक आहे. मग आता याच्या पुढे जो भाग बघायचा तो म्हणजे अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन. दोन फंक्शनची बेरीज असेल तर इंटिग्रेशनचं काय होतं, वजाबाकी असेल तर काय होतं, गुणाकार असेल तर काय होतं, आणि भागाकार असेल तर इंटिग्रेशन मध्ये त्याचं काय होतं. ठीक आहे. मग बेरजेसाठी साधा रूल आहे, सम ऑफ टू फंक्शन जर असेल तर सम ऑफ टू इंटिग्रेशन होणार. पहिल्यांदा पहिल्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं, प्लस करून मग दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं. साधा सोपा रूल आहे. या दोघांची ऍडिशन होती मग, आणि त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं होतं. मी पहिल्याचं एकदा इंटिग्रेशन घेणार, प्लस करून मग दुसऱ्याचं इंटिग्रेशन घेणार. हा सिंपल रूल आहे. जे प्लसच्या बाबतीत तेच मायनसच्या बाबतीत आहे. या दोघांची वजाबाकी होती, मी पहिल्याचं इंटिग्रेशन घेणार, वजा करून मग दुसऱ्याचं इंटिग्रेशन घेणार. आता हा जो भाग आहे, आता हा काय बघा, इथं याला स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण, की के नी या फंक्शनला मल्टिप्लाय केलं. के म्हणजे काय, काहीतरी नंबर आहे. के इज सम कॉन्स्टंट कोएफिशियंट. ठीक आहे. मग तो नंबर काय होणार, तो नंबर इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो आपण. एखादा नंबर असेल तर तो इंटिग्रेशनच्या बाहेर लिहू शकतो, आणि मग त्या फंक्शनचा, जसं आपण डेरिव्हेटिव्ह करताना देखील हे वापरतो, की डेरिव्हेटिव्ह करत असताना समजा 2 sin x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा झाला तर 2 ला आपण कोएफिशियंट म्हणून गृहीत धरतो आणि नुसताच sin x चा काढतो. तसंच 2 sin x चा मला समजा इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर 2 हा बाहेर काढून फक्त sin x चं इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण. आता प्रोडक्ट आहे बरं काय, f of x इंटू g of x. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये तुम्हाला जर आठवत असेल की तिथं u इंटू v रूल म्हणून एक रूल अस्तित्वात होता, की जर प्रोडक्ट असेल दोन फंक्शनचं आणि मग मला डेरिव्हेटिव्ह काढायचं असेल तर u इंटू v हा रूल डेरिव्हेटिव्ह मध्ये अस्तित्वात होता. तो काय होता, u तसाच ठेवायचा, v चा डेरिव्हेटिव्ह काढणे, प्लस v तसाच ठेवून u चा डेरिव्हेटिव्ह काढणे.
पण इंटिग्रेशन मध्ये u इंटू v असा जो प्रकार आहे तो तुम्हाला लगेचच नाही, तो नंतर आणि काही वेळानंतर आपण विचार करणार आहोत. एवढं सोपा पद्धतीने आपण इंटिग्रेशन हे करू शकत नाही. डेरिव्हेटिव्ह मध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण इझिली करू शकतो, त्या गोष्टी आपण इंटिग्रेशन मध्ये एवढ्या इझिली करू शकत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा की प्रोडक्ट ऑफ टू जर असतील, दोन फंक्शनचं इंटिग्रेशन जर असेल तर ते सध्या तरी लगेच तुम्हाला येईल असं नाही. तिथं आपण बाय पार्ट्स म्हणून, म्हणजे ऑलमोस्ट 70% पार्ट झाला इंटिग्रेशन मधला आपला, तर नंतर बाय पार्ट्स म्हणून आपल्याला भाग आहे, तिथं आपल्याला प्रोडक्टचा विचार करावा लागणार आहे इंटिग्रेशनच्या प्रोडक्टचा. त्यामुळे हा रूल मी आत्ता लगेचच तुम्हाला देणार नाही. ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स बघू त्यावेळेस याचा फॉर्म्युला तुम्हाला देण्यात येईल. जे गुणाकाराच्या बाबतीत तेच भागाकाराच्या बाबतीत. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला इथं फार चांगला रूल आहे, u अपॉन v हा रूल होता डेरिव्हेटिव्ह मध्ये की v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर, हा u अपॉन v डेरिव्हेटिव्ह मध्ये रूल होता. पण इंटिग्रेशन मध्ये सेम रूल किंवा तशा पद्धतीचा रूल नाही, जरा वेगळा भाग होणार आहे. इथं काय करावं लागणार आहे तर पहिलं फंक्शन वर घेऊन दुसरा फंक्शन जे आहे, म्हणजे खरं तर इंटिग्रेशन मध्ये भागाकारासाठी वेगळा रूल नाही बरं का. ह्या भागाकाराचं रूपांतर आपण गुणाकारामध्ये करणार आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स इंटू 1 अपॉन जी ऑफ एक्स. याच भागाकाराला गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे मी इथं. हा जरी भागाकार असेल तर त्याचं रूपांतर गुणाकारामध्ये केलेलं आहे मी. ही टर्म पहिल्यांदा लिहिलेली आहे आणि ही दुसरी टर्म 1 अपॉन जी एक्स म्हणून लिहिलेली आहे. आणि हे सुद्धा गुणाकार असल्यामुळं या बायपार्ट्स वापरूनच आपल्याला करावं लागणार आहे. ते देखील मगाशी सांगितल्याप्रमाणे 70% इंटिग्रेशन मधला आपला जेव्हा सिलेबस म्हणजे भाग संपेल त्यावेळेस ते इन्व्हॉल्व्ह होणार. त्यामुळे नाही का ते नंतर आपण करणार आहोत. तर आता जाऊया आपण करायच्या सम्स कडे. जे मेन सम्स आपल्याला करायचे किंवा बघायचे ते एक्सरसाइज 3.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे. बरं, स्लाइड जर दिसत नसेल तर मित्रांनो एक रिक्वेस्ट करेन, कोणीतरी एक जण नाही का ऑडिओ ऑन करून नाही का लगेच सांगत चला की स्लाइड दिसेना, कारण की मला हे चॅट मला तुम्ही केलेलं नाही दिसत नसतं बरं का. फक्त मला जाणवतं एकदा नोटिफिकेशन येतं. ठीक आहे. तर बघा मित्रांनो एक्सरसाइज 3.1 मधल्या सम्स कडे जाऊयात आपण. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स हा जो भाग आहे तो बघूयात आपण. त्याच्यामध्ये हे दोन सम्स करूया. चला तर पहिल्या सम कडे जाऊया आपण. मला वाटतं आता प्रत्येकाला दिसतंय ना. बघतो. येस, फाईन. आता बघा मग फर्स्ट सम कडे जाऊया. आता शांतपणे सावकाशपणे आणि व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि बघा ते की एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 आणि त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे की इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून दिलेलं आहे ते फंक्शन मध्ये क्वेश्चन मध्ये. मग याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणे हे अपेक्षित आहे. जसं डिफरन्शिएट म्हणतो तसं इंटिग्रेट म्हणू शकतो आपण. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणूया. त्यानंतर इंटिग्रेशन चिन्ह लिहूया तिथं की इंटिग्रेशन ऑफ दिस व्हॉट एव्हर इट इज गिवन विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि याचं उत्तर काढायचं आपल्याला. इट इज इक्वल टू, आता आपण अल्जेब्रा ऑफ इंटिग्रेशन मध्ये जे नियम बघितलेले की समजा प्लस किंवा मायनस असेल तर प्रत्येकाला सेपरेट इंटिग्रेशन असं लिहू शकतो आपण. सुरुवातीचा भाग आहे म्हणून मी हे सेपरेट लिहून दाखवतोय. नंतर हे डायरेक्टली केलं तरी चालेल आपल्याला बरं का. मी सुरुवातीचा फक्त दाखवतोय हे की एक्स क्यूब, पहिल्यांदा एक्स क्यूबचा विचार करायचा, नंतर एक्स स्क्वेअरचा विचार करायचा आहे, नंतर एक्सचा आणि नंतर 1चा विचार करायचा आपल्याला तिथं. मग बघा हा तो फॉर्म्युला आहे जो आपल्याला यूज करायचा आहे की एक्स रेस टू एन असेल तर त्याचे इंटिग्रेशन काय येणार आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे मग आता प्रत्येक ठिकाणी काय येणार आहे बघा. तुम्ही वाटलं सर 1 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला, उत्तर देऊ नका मला, चॅटबॉक्स मध्ये काही लिहू नका, मात्र तुम्ही स्वतः उत्तर काढायचा प्रयत्न करा. हा फॉर्म्युला तुमच्या समोर ठेवलेला आहे.
मला उत्तर सांगणं अपेक्षित नाही, जर देता आलं चॅटबॉक्स मध्ये दिलं तर चालेल, कारण बऱ्याच टर्म्स आहेत त्यामुळे मी म्हणतो मी तुम्ही उत्तर देऊ नका शक्यतो, मात्र स्वतः काढायचा प्रयत्न करा मित्रांनो. तर बघा, फार विशेष नसल्यामुळे नाही का मी लगेच उत्तर दाखवतोय, लिहित बसू नका चॅटबॉक्स मध्ये. आता इथं काय होणार आहे, x⁻n असेल तर काय होणार आहे, तर n+1/n+1 हा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला चालू आहे. बरेच विद्यार्थी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मध्ये कन्फ्यूज होऊन nx⁻n−1 हा फॉर्म्युला जर तुम्ही वापरला तर हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे, तो इथं लागू पडत नाही. सो डोंट यूज दिस फॉर्म्युला हिअर. ठीक आहे, हा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आहे, तो डेरिव्हेटिव्ह साठीच राहू द्या. आता इंटिग्रेशन करायचं आपल्याला, त्यामुळे हाच फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे, x⁻n+1/n+1. हा n आहे, n मध्ये एक मिसळला म्हणजे 4 झाला, x⁻4/4. इथं 2 आहे, एक मिसळला आणि जेवढा मिसळला तोच खाली लिहिला. इथं x म्हणजे x⁻1 नसतं, x²/2 हा 1 आहे, 1 चं काय असणार आहे, x असणार आहे. एक गोष्ट आपण नाही विसरली पाहिजे, ते म्हणजे +c लिहिणं. हे +c आपण लिहिणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, नसेल तर मग अर्धा एक मार्क तुमचा कट होतो बरं का एक्झाम मध्ये. तसंच हा तिसरा प्रश्न बघूया आता आपण, 3sec² x - 4/x + 1/x √x-7. ठीक आहे, तर हा जो फॉर्म्युला, हे जे उदाहरण आहे ते आता घेऊया आपण. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हटल्यानंतर इंटिग्रेशन घेऊया आणि मग पहिल्यांदा प्रत्येकाला सेपरेट लिहितो मी इथं. मग सेपरेट काय लिहितो मी इथं, 3sec² आहे, तो 3sec² लिहिलेला आहे, -4/x लिहिलेला आहे, नंतर 1/, हा जो आहे याला सिम्प्लिफाय करून लिहितो बरं का. x√x म्हणजे याच्या डोक्यावर किती 1 असतं, याच्या डोक्यावर अर्धा, अर्धा अधिक 1 म्हणजे दीड झाला, दीड म्हणजे 3/2 झाला. 3/2 डिनॉमिनेटरला आहे, तो वर गेल्यानंतर काय होणार आहे, -3/2 होणार आहे, -3/2 होणार आहे. ठीक आहे, आणि त्याला dx -7 ही टर्म लिहिलेली आहे इथं, आणि प्रत्येकाला dx dx dx, प्रत्येक वेळा ज्यावेळेस आपण इंटिग्रेशनचे चिन्ह काढतो त्या प्रत्येक वेळेस dx dx dx, प्रत्येक इंटिग्रेशन साठी एकदा dx लिहिणं गरजेचं आहे बरं का. ठीक आहे, पुढे मग आता बघा याचे इंटिग्रेशन, sec² चं इंटिग्रेशन काय होतं, tan होतं, कारण की tan चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec² आहे. आता 4/x चे इंटिग्रेशन, log x चा 1/x असल्यामुळे 1/x चा log x, हा जो 4 आहे हा कोएफिशियंट म्हणून बाहेर लिहिलेला आहे मी, आणि उरलंय काय मी 1/x चे इंटिग्रेशन log x आलेलं आहे. हा जो आहे x⁻n या पद्धतीनं, त्यामुळं x⁻n+1/n+1 हा असा लिहिलेला आहे. आणि हा 7 आहे, 7 बाहेर जर घेतला तर आतमध्ये 1 राहणार आहे, आणि त्या 1 चं जे इंटिग्रेशन आहे ते म्हणजे x आहे. ठीक आहे, आणि +c म्हणून लिहिलेलं आहे. खरं तर हे उत्तर इथपर्यंत आपलं उत्तर आपण मिळवलेलं आहे, याचं फक्त सिम्प्लिफिकेशन करणं बाकी आहे आपल्याकडून. आता काय सिम्प्लिफाय करता येईल, एवढ्या दोघांची बेरीज, हे -3/2 आणि +1 म्हणजे -½ आला, इथं सुद्धा -½ आला, इथं -½ आणि इथं -½ त्या -½ काय करू शकतो आपण, हा -½ हा 2 वर जाईल म्हणजे तो -2 म्हणून येईल, आणि x च्या डोक्यावर -½ म्हणजे हा जर खाली घेतला तर x च्या डोक्यावर ½ म्हणून येईल, x च्या डोक्यावर ½ म्हणजेच √x बरं का, -7x + c. तर हा झाला फायनल आन्सर झाला त्याचा आपला. पुढे आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. क्वेश्चन 2 आहे, तिथं इव्हॅल्युएट करायला सांगितलंय, म्हणजे ऑलरेडी इंटिग्रेशनच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे, प्रत्येकाची व्हॅल्यू काढून द्यायला सांगितले. आता इथं 10 पैकी नाही का जवळपास मी हे 4 प्रश्न तुम्हाला घेणार आहे. सुरुवातीचा भाग आहे, आणि इंटिग्रेशनची खासियत ही आहे की इंटिग्रेशन मध्ये प्रत्येक सम हा वेगळ्या पद्धतीने सोडवला जातो. जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये तसं नाही होत. डेरिव्हेटिव्ह मधला एकदा तुम्हाला एक रूल कळाला की त्या रूलने तुम्ही बाकीचे इतर प्रॉब्लेम्स पण इझिली सोडू शकता. इथं पण आहे, पण एवढ्या इझिली तुम्ही ते प्रत्येक गोष्ट सोडवू शकत नाही. फक्त थोडासा तरी डेरिव्हेटिव्ह पेक्षा इंटिग्रेशन मध्ये आपल्याला जास्त भर द्यावा लागतो डोक्यावर. ठीक आहे, तर याच्यातला चौथा प्रश्न घेतो मी डायरेक्टली. cos 2x/sin² x,
आता वर्क करणे आपल्याला लगेच वाटत नाही याचं इंटिग्रेशन आपल्याला जमेल म्हणून, पण हळूहळू याचे एक एक फॉर्म्युले आपण जसे जसे घेत जाऊ तसं हा करता येतो आपल्याला. पहिल्यांदा cos 2x चा फॉर्म्युला इथं मी वापरणार. cos 2x चा फॉर्म्युला काय आहे, 1 - 2 sin स्क्वेअर x आहे. तर तो इथं वापरलेला आहे आणि त्याला डिवाइडेड बाय काय करतोय आपण, sin स्क्वेअर ने डिवाइड केलेला आहे, त्यामुळे इथं sin स्क्वेअर लिहितोय मी. मग पुढच्या स्टेप मध्ये मला काय मिळणार आहे की हा sin स्क्वेअर x डिस्ट्रीब्यूट करतोय मी या टर्म साठी एकदा आणि या टर्म साठी एकदा. हा डिनॉमिनेटरला असल्यामुळे मी डिस्ट्रीब्यूट करू शकतो दोघांसाठी. मग 1/sin स्क्वेअर आला आणि 2 sin स्क्वेअर x अपॉन sin स्क्वेअर आला. त्यातला हा sin स्क्वेअर x आणि हा sin स्क्वेअर x काय येणार, कॅन्सल होणार. म्हणजेच आणि हा 1/sin स्क्वेअर आहे तो काय मिळणार आपल्याला, cosec स्क्वेअर x मिळेल. 1/sin म्हणजे cosec स्क्वेअर आणि हा फक्त 2 राहिलेला आहे. मग मला सांगा मित्रांनो, cosec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन काय आहे, किंवा हे सोडवायचा प्रयत्न करा आणि आता याचं उत्तर मात्र चॅट बॉक्स मध्ये टाकू शकता तुम्ही. 1 मिनिट मी तुम्हाला देतो. cosec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन -2 दिलेलं आहे. cosec स्क्वेअर x चं इंटिग्रेशन आणि त्या 2x चं काय करणार, मग 2 राहिलं ना, फक्त 2 राहिलं होतं. बरोबर आहे मित्रांनो, cosec स्क्वेअरचा मायनस कॉट आहे, तर त्या cosec स्क्वेअरचा काय आलेला आहे मायनस कॉट x आणि या 2 चं इंटिग्रेशन काय 2x असतं. ज्या ज्या वेळेस कॉन्स्टंट असते एवढं लक्षात ठेवा की त्याला x लावणार आहे मी बस, कारण की 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 2 असतो, त्यामुळे 2 असेल तर नुसतं 2x लिहिणं. इथं उत्तर आपल्याला संपलेलं आहे चौथ्याचं. पुढे जाऊ, इथं दिलेलं आहे tan x अपॉन sec x प्लस tan x असा दिलेला आहे इथं आपल्याला. आता याचं काय करता येईल बघा जरा. आता त्याच्यामध्ये एक सिम्प्लिफिकेशन मी आठवण्याचा प्रयत्न करतो की 1/sec x प्लस tan x फॉर्म्युला आठवत आहे का कोणाला, 1/sec x प्लस tan x ने ट्रिग्नोमेट्री माझ्या क्लासमध्ये केलेले आहे चांगल्या पद्धतीनं. 1/sec x प्लस tan x काय फॉर्म्युला आठवतो का, काय क्लिक होतंय का डोक्यामध्ये, 1/sec प्लस tan. झकास, मौलवी बरोबर सांगितलं तू मित्रा. येस नेहा बरोबर सांगतोय तू पण. तर बघा हा तो फॉर्म्युला आहे 1/sec प्लस, हा s म्हणजे सेक साठी लिहिलं बरं का मी, शॉर्टकट मध्ये लिहिलंय. सेक प्लस टॅन असेल तर सेक मायनस टॅन मिळतो सिम्पली, एकदम साधा. हे फॉर्म्युले आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलेले आहेत गेल्या वर्षी. मग आता हा जो sec x प्लस tan x आहे डायरेक्टली वर घेऊन जाऊ शकतो मी त्याला, sec x मायनस tan x मध्ये त्याचं रूपांतर होईल. हा tan x बाहेर आहे तो याला मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं काय मिळेल मला sec x इंटू tan x. या tan ला मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळणार आहे मला, tan स्क्वेअर x मिळणार आहे. बर, मग sec x tan x हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर हा सेकचा डेरिव्हेटिव्ह आहे. tan स्क्वेअर हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे का, किंवा tan स्क्वेअरचं इंटिग्रेशन येतं का डायरेक्टली आपल्याला. tan स्क्वेअरचं इंटिग्रेशन मित्रांनो, tan स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan स्क्वेअरचं येतं का, नाही येत. बर ठीक आहे, मग tan स्क्वेअर हा कशाचा डेरिव्हेटिव्ह नाही हे माहित आहे प्रत्येकाला. तर tan स्क्वेअर मात्र आपण सिम्प्लिफाय करून लिहू शकतो. tan स्क्वेअरला काय करायचं आपल्याला, सिम्प्लिफाय करून sec स्क्वेअर मायनस x हे लिहायचं आहे, कारण की tan स्क्वेअरचा ट्रिग्नोमेट्री मध्ये आयडेंटिटीज आहे की tan स्क्वेअर म्हणजेच काय असतो sec स्क्वेअर x मायनस 1. हा, आता sec स्क्वेअर मध्ये लिहिल्यामुळे काय होणार बघा, ते पुढं हा मायनस आहे, याला मायनस जाणार, मायनस मायनस प्लस येणार. म्हणजे हा जो आहे हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर हा sec x चा डेरिव्हेटिव्ह आहे. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर हा tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन tan x येणार आहे. हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे याचं इंटिग्रेशन x येणार आहे. तर या तीनही गोष्टी इथं लिहितो मी, याच्यासाठी sec x, याच्यासाठी tan x आणि याच्यासाठी x, आणि शेवटी प्लस सी लिहितो मी. मला वाटतं प्रत्येकाला ही गोष्ट क्लिअर झालेली असावी. अवघड नाही बरं का मित्रांनो, या पद्धतीनं शांतपणे व्यवस्थितपणे करा. जिथं आपल्याला इथं अडलो आपण, खरं तर इथं अडलो होतो आपण की tan स्क्वेअरचं आपल्याला इंटिग्रेशन माहित नाही, पण आपण काय सिम्प्लिफाय करू शकतो का याचा त्याचा विचार करायचा आपल्याला. सिम्प्लिफाय करताना सोपा भागामध्ये सिम्प्लिफाय करायचं. म्हणजे एखाद्याला वाटेल tan स्क्वेअरच्या ऐवजी sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर लिहू, sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर जर लिहिला तर तुम्हीच अडकाल तुमच्या जाळेमध्ये.
कारण की सायन्स आपलं एकतर सायन्स स्क्वेअर आपण कॉस स्क्वेअर लिहिलं तर डिव्हिजन आली साइन आणि कॉसची, आणि डिव्हिजन मध्ये इंटिग्रेशन आपण करू शकत नाही आता, हे लक्षात घ्या. इथं जरी मी तुम्हाला रूल दिला की प्रोडक्टचं मी नंतर बघणार आहे, पण याचं रेडीमेड फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, हा परफेक्टली आपल्याला माहिती आहे की हा सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स इंटू टॅन एक्स आहे, म्हणून तो सेक एक्स ॲज इट इज वापरलाय मी. त्यामुळे इंटिग्रेशनचा प्रत्येक घास घेताना शांतपणे व्यवस्थित घ्या असं मला म्हणायचं आहे, बाकी काय नाही. पुढे जाऊया, बघूया पुढच्या समकडे. इथं दिलेलं आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस साइन 2x. आता 1 प्लस साइन 2x एखादा फॉर्म्युला काय क्लिक होतोय का सांगा मला. 1 प्लस साइन 2x ट्रिग्नोमेट्रीचं तुम्हाला वापरावं लागणार आहे. 1 प्लस साइन 2x ला काय फॉर्म्युला आहे का? 1 प्लस साइन 2x. वन प्लस साइन 2x ला फॉर्म्युला आठवतोय? ठीक आहे, बघा मग इथं की 1 प्लस कॉस 2x ला एक फॉर्म्युला होता, तसा 1 प्लस साइन 2x चा पण फॉर्म्युला मी दिला होता तुम्हाला, की तो आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. 1 प्लस साइन 2x जर असेल, 1 प्लस साइन ऑफ 2 जर असेल तर कॉस प्लस साइन होल ब्रॅकेट स्क्वेअर होतो. बरं, आता आधीच आठवलं नाही तर हा लक्षात ठेवा. समजा इथं मायनस असेल तर इथं देखील मायनस येणार आहे. ठीक आहे, 1 मायनस साइन 2x असेल तर कॉस मायनस साइन. हा तुम्ही एक्झाम मध्ये लिहित असताना जर तुम्हाला कारण द्यायचं तर सविस्तर लिहित चला. मी हे शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे, स्लाइड मध्ये पुरण्यासाठी लिहिलेलं आहे मी शॉर्टकट मध्ये, बाकी काही नाही. पुढे मग हा जो आहे हा स्क्वेअर आहे आणि हे स्क्वेअर रूट आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना कॅन्सल करतात, स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर, म्हणजे राहतो काय कॉस एक्स प्लस साइन एक्स. मग कॉस एक्स प्लस साइन एक्सचं इंटिग्रेशन सोपं आहे. कॉस एक्सचं इंटिग्रेशन लक्षात ठेवा मित्रांनो, इथं बरेच मुलं चूक करतात. कॉस एक्सला मायनस साइन एक्स म्हणून लिहितात, पण इंटिग्रेशन मध्ये कॉसचा फक्त साइन आहे बरं का, आणि साइनचा मात्र काय मायनस आहे. त्यामुळे इंटिग्रेशन मधले रूल्स हे व्यवस्थित लक्षात ठेवा. कसं काय असं आलेलं आहे, कारण की परत उलटा प्रवास करून दाखवतो. साइनचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस असतो आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह हा मायनस असतो, पण याला मायनस असल्यामुळे मग इथं काय होणार प्लस असणार. याचं इंटिग्रेशन हे आहे कारण की याचा डेरिव्हेटिव्ह हे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ही गोष्ट शेवटपर्यंत साथ देणारी आहे. आता इंटिग्रेशन ऑफ साइन 4x इंटू कॉस 3x म्हणून आहे, त्याचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. तर ते करताना आपल्याला कुठला फॉर्म्युला उपयोगाला येणार, तर हा 2 साइन a इंटू कॉस b. म्हणजे इथं एक वेगळं आहे, याला a म्हणलं समजा मी आणि याला b म्हणलं तर साइन a कॉस b या पद्धतीचा दिसतो. पण गरज काय, त्या 2 ची गरज आपल्याला. 2 साइन a कॉस b असेल तर साइन ऑफ a प्लस b प्लस साइन ऑफ a मायनस b असं त्याचे तुकडे करू शकतो आपण. म्हणजे इथं गुणाकार आहे, मला गुणाकारासाठी अजून तरी फॉर्म्युला माहित नाही, पण या गुणाकाराचं रूपांतर मी बेरजेमध्ये करू शकतो. हा फॉर्म्युला मला नक्कीच माहित आहे, तो मला वापरावा लागणार आहे इथं. तो बघा मग पहिल्यांदा सर्वप्रथम हा 2 ऍडजस्ट करणे हा भाग केलेला आहे. याच्यामध्ये 2 नव्हता सुरुवातीला, त्यामुळे मल्टिप्लाय बाय 2 आणि डिवाइड बाय 2 असं केलेलं आहे. त्यामुळे 1/2 आणि इथं 2 दिसतोय. आणि मग पुढच्या स्टेप मध्ये हा फॉर्म्युला आपण इथं 2 साइन a कॉस b हा फॉर्म्युला इथं वापरू. साइन ऑफ a प्लस b साइन ऑफ 4x प्लस 3x प्लस साइन ऑफ a मायनस b साइन ऑफ 4x मायनस 3x. म्हणजे मला काय मिळणार आहे, साइन ऑफ 7x आणि इथं 4x मायनस 3x म्हणजे x, नुसताच x मिळणार आहे. तर इथं आता मला वाटतं इथं कदाचित थोडीशी अडचण जाणवेल असं वाटतं मला इथं, की साइन ऑफ 7x जो आहे त्याचं इंटिग्रेशन, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स आहे, मायनस कॉस आहे, पण याला डिवाइड बाय 7 केलेलं आहे बरं का. इथं हे का केलं आहे आणि कशासाठी केलेलं आहे याचं उत्तर तुम्हाला थोड्या वेळात कळेल. ठीक आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा की साइनचं आपण काय म्हणतो त्याला इंटिग्रेशन काढला जो आहे कॉस, आणि साइन
या साईनचा मायनस कॉस आलेला आहे, इथं देखील मायनस कॉस, पण हा 7x असल्यामुळं याला 7 ने डिवाइड केलेलं आहे. हे का आणि कसं करायचं हे दाखवतो तुम्हाला थोड्या वेळ. ठीक आहे, हे तात्पुरतं एवढंच लक्षात ठेवा. आता इंटिग्रेशनचं हे एक एक्झाम्पल घेतोय. आता एक्सरसाइज मधून मी बाहेर आलेलो आहे. आता साधं एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करणार. आता हे एक्झाम्पल मला सोडवायचं आहे, तर कशा पद्धतीने हे करणार ते बघा. इथं होल ब्रॅकेटचा स्क्वेअर दाखवलाय तुम्हाला, 5x + 3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तो पहिल्यांदा स्क्वेअर सोडून घ्यावा लागेल आपल्याला, की 5x चा स्क्वेअर प्लस 2 × 5x + 3 + 3 स्क्वेअर म्हणजे a² + 2ab + b² या पद्धतीने त्याला लिहिलेलं आहे मी. त्यानंतर मग a² म्हणजे 25x² केला. हा मधली जी टर्म आहे, आता 5 × 2 = 10 × 3 = 30 म्हणून 30 आलेले आहे. इथं मला 9 मिळालेलं आहे. पुढे जाऊन याचं इंटिग्रेशन म्हणजे x² चा x³ / 3 येतो, एक्सक्यूज मी, x चा x² / 2 येतो आणि 9 चा 9x येतो आणि प्लस सी लिहिलेलं आहे आपण इथं. त्यामुळं फार तर याच्यामध्ये एक सिम्प्लिफिकेशन करू शकता. हा 30 आणि हा 2 इथं 15 लिहू शकतो आपण. हा बाकीचा भाग म्हणजे असंच येणार आहे. तर या होल ब्रॅकेट स्क्वेअरचं इंटिग्रेशन मी इथं काढून दाखवलेलं आहे. तर याचा आता दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा आहे मला, की काही जणांना वाटतंय, आता बघा आपल्याकडे इंटिग्रेशन मध्ये हा फॉर्म्युला आहे का हो, x². मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, x³ / 3 केलेलं आहे. मग सर मला जर याचा फॉर्म्युला माहित असेल, x² चा काय करतो आपण इथं ³/3 करतो, मग तसं इथं करून जमत नाही का आपल्याला? तसं इथं करता येईल का? तर 5x + 3 चा स्क्वेअर आहे. बघा बरं का, मी तुम्हाला मनात पडलेला प्रश्न स्वतःलाच विचारतोय, की x² असेल तर असं होतंय, मग हे असं असेल तर असं करू शकतो का नाही? समजा आपण ते केलं तर काय होणार ते बघूया. म्हणजे मला जे म्हणायचं ते कळत असेल तुम्हाला, असं गृहीत धरतो. हा स्क्वेअर आहे तर ³/3 नुसतं एवढा लिहिलं तर आपण उत्तर होऊ शकेल का आपलं, त्याचं बघूया. हा प्रश्न पडलेला आहे मला, त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न करतो. आय एम सेइंग कॅन वी डू दिस वे, असं करता येईल का बघूया आपण. याला ³/3 म्हणतोय मी. आता ³/3 म्हणजे थोडं तरी सिम्प्लिफाय करून बघू आपण, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे का नाही बघू आपण. क्यूब केला म्हणजे पहिला टर्मचा क्यूब प्लस 3 × आता a + b होल ब्रॅकेट क्यूब काय असतो, a³ + 3a²b + 3ab² + b³. ठीक आहे, / 3 असलेला आहे तो, प्लस c. याला सिम्प्लिफाय थोडंसं करू, 3 प्रत्येकाला देऊया, म्हणजे याला 3 दिला, याला 3 दिला, याला 3 दिला, याला 3 दिला. बरं, आता फक्त पहिल्या टर्मचा विचार करू आणि मग आपलं उत्तर, आधीचं उत्तर काय होतं आपलं, हे आधीचं उत्तर आहे. मग पहिल्या टर्मसाठी का आलं का आपल्याला, 5 चा क्यूब हा 25 असतो का? x³ आलेला आहे, 3 आलेला आहे, कबूल, x³ पण मिळतोय, 3 पण मिळतोय, पण 5 चा क्यूब हा काय असतो, 125 असतो. त्यामुळं नुसतंच असं करून चालत नाही. जे आपल्या मनात प्रश्न पडला होता त्याचं उत्तर पण इथं आलेलं आहे, की नुसतंच हे भाग करून चालत नाही, की स्क्वेअर असेल तर क्यूब करून /3 करा, असं चालत नाही. तर इथं काय करावं लागतं आपल्याला, प्रत्येक ठिकाणी बघा बरं का, प्रत्येक ठिकाणी /5 करावं लागतंय. कारण की तुम्हाला कळतंय की इथं प्रत्येक ठिकाणी 5 ची गरज आहे आपल्याला. आणि मगाच्या फंक्शन मध्ये मी जे वापरलं होतं, म्हणजे मी परत एकदा मागच्या स्लाइड मध्ये घेऊन जातो मी तुम्हाला, की हा sin 7x होता, त्याला मी -cos 7x लिहिलाय आणि /7 का बरं केलाय, तेच कारण मी सांगायचा प्रयत्न करतो इथं मी तुम्हाला, की तसं जर केलं नाही तर आपल्याला योग्य उत्तर मिळणार नाही आपलं. आता मी प्रत्येक ठिकाणी इथं याचा जो डेरिव्हेटिव्ह 5x + 3 चा डेरिव्हेटिव्ह म्हणतो मी, याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 5 येणार आहे. म्हणजे x चा जो कोएफिशियंट आहे त्याच्याने डिवाइड करायला लागलो, याला डिवाइड करायला लागलो, प्रत्येकाला डिवाइड केलं मी. म्हणजे काय होणार आहे, हा 5 आणि हा 5 कॅन्सल होणार आहे. म्हणजे मला 25 मिळेल का इथं, 25 इथं स्क्वेअर राहणार आहे, इथला 25x³ / 3 मिळतोय आपल्याला इथं. इथं हा 5 आणि हा याच्यातला एक कॅन्सल होईल, याच्यातला एक 3, याच्यातला एक 3 कॅन्सल होईल, हा 3 कॅन्सल होईल, हा 5 कॅन्सल, याच्यातला एक 3 कॅन्सल होईल आणि याच्यातला 5 ॲज इट इज राहणार. म्हणजे इथं जे काय कॅन्सलेशन होऊन मिळणार आहे तो भाग मी इथं लिहून दाखवलेला आहे. आणि तो जर भाग बघितला तर हा असा मिळणार आहे, 5² / 3.
हॅलो, कुणाचं तरी ऑडिओ यायला लागलाय. ठीक आहे, बघा इथं हा जो भाग आहे आपण कॅल्क्युलेशन करून आल्यानंतरचा की हा 5² x³ म्हणजेच 25/3 हा x³ मिळालेला आहे, म्हणजे ही टर्म मिळाली आपल्याला. ठीक आहे, पुढे 5×3=15 म्हणजे 15x² ही टर्म आहे, ही टर्म ॲज इट इज मिळाली आपल्याला, चांगली गोष्ट आहे, ही पण मिळाली. मग इथं काय मिळालं आहे, 3चा स्क्वेअर 9, 9 × x म्हणजे 9x मिळालेला आहे, हा पण मिळालेला आहे आपल्याला. आणि हा जो आहे हा मात्र आपल्याला इथं काय मिळालेलं आहे, c मिळालेला, आणि इथं काय मिळालेलं आहे, हा एवढा मिळालेला आपल्याला 9/5 + c. इथं मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची, म्हणूनच मी हा मुद्दा म्हणून सम घेतलेला आहे की हा c इथं होता. c म्हणजे काय असतो आपल्याला, कॉन्स्टंट, आणि इथं मिळालेलं काय आहे 9/5 + c मिळालेलं आहे. तर या दोन्ही उत्तरामध्ये जरी वर करता बघितलं तर फरक वाटतो, कारण की ह्या टर्म्स आपल्याला एवढ्या सेम आहेत टर्म्स, same आहेत, these three terms are same, but the last term here is the constant and here it is 9/5 + c. So try to remember, my dear student, that this is a constant and this is nothing but also a one more constant. त्यामुळं आपण याला हे वेगळं न समजता यालाच एक नाव देतो मी, त्याला c1 हे नाव देणार आहे आणि त्याला कॉन्स्टंट म्हणणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की हे उत्तर देखील कसं आहे, बरोबरच आहे असं गृहीत धरलं जाणार. ठीक आहे का? तर मला सांगायचा उद्देश हाच आहे की इथं जे लिनियर फंक्शन आहेत, म्हणजे समजा आता f(x) चा डेरिव्हेटिव्ह g(x) असतो, हे माहित आहे आपल्याला. तर g(x) चे इंटिग्रेशन काय येणार आहे, f(x). तसाच ज्यावेळेस हे लिनियर टाईपचं फंक्शन असतंय, म्हणजे 5x + 3 मगाचं जे उदाहरण घेतलं होतं, हे लिनियर प्रकाराचे जे फंक्शन असते, ज्याची लिनियरचा अर्थ काय, तर याची x ची डिग्री ही 1 नाही, x चा स्क्वेअर नाही किंवा क्यूब नाही किंवा इतर कुठलीही पॉवर नाही, फक्त 1 जिथं आहे तिथं आणि तिथंच हा रूल आपल्याला मदत करतो. काय मदत करतो ती बघा, की याचा डेरिव्हेटिव्ह जर हा असेल तर अर्थातच याचं इंटिग्रेशन हे f(x) असणार आहे. हा रूल आपल्याला माहित आहे. मग समजा f(ax + b) असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर हा कॉम्पोजिट टाईपचा फंक्शन येतो. जर आठवत असेल तर याच्या वेळेस आपण काय करतो, या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तर काढतोच, परत त्या ax + b च्या डेरिव्हेटिव्हने त्याला मल्टिप्लाय करतो. म्हणजेच कितीने मल्टिप्लाय करतो, a ने मल्टिप्लाय करतो आपण त्याला. मग आता मला कशाचं इंटिग्रेशन करायचं आहे, मला या गोष्टीचं इंटिग्रेशन काढायचं आहे, नुसतं एवढ्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे मला. हा जो भाग आहे एवढ्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे, हे एवढ्या भागाचं मला इंटिग्रेशन काढायचं आहे. तर कसं काढता येईल मला, हा जो a आहे, आय एम गोइंग टू डिवाइड ईच टर्म बाय a, हिअर ऑल्सो अँड हिअर ऑल्सो बाय a. म्हणजे मला काय मिळेल, हे दोन्ही काय होतील, कॅन्सल होतील, आणि मग मी इंटिग्रेशन याचं घेऊ शकतो. ते म्हणजे काय येणार आहे बघा, इथं मी डिवाइड करून दाखवलंय. आता याचं इंटिग्रेशन काय येणार आहे, g(ax + b dx), इथं f(x + b) डिवायडेड बाय काय केलेलं आहे मी, a केलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस हे लिनियर टाईपचं फंक्शन असतंय त्यावेळेस ज्यावेळेस आपण इंटिग्रेशन घेत असतो त्यावेळेस आतमधल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हनी, डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, याचा नुसता x चा कोएफिशियंट एवढा लक्षात ठेवा, त्या कोएफिशियंटनी फक्त आपण काय करणार, त्याला डिवाइड करणार. हा एक फार महत्वाचा आणि गोल्डन रूल आहे इंटिग्रेशन मधला, जो चांगल्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार आहे. याच्यावरचे डिटेल सम आपण पुढच्या वेळेस बघू. फक्त तात्पुरता तर एवढंच लक्षात ठेवा की ज्या वेळेस एखादं लिनियर फंक्शन असेल, लिनियर याचा अर्थ समजा मला त्यांनी विचारलं साइन ऑफ 2x + 3 याचं इंटिग्रेशन काढायला सांगितलं, समजा dx इथे लिहितोय मी, याचं इंटिग्रेशन काढायला सांगितलं, तर काय करणार मी, साइनचा तर काय असतो, मायनस कॉस असतो, त्यामुळे मी मायनस कॉस लिहिणार. ह्या आतमधला फंक्शन ॲज इट इज लिहिणार, हा 2x + 3. पण इथं सांगितला गेलेला सगळ्यात महत्वाचा, x चा जो काही कोएफिशियंट आहे त्याच्याने डिवाइड करणे. तसंच इथं x चा कोण कोएफिशियंट आहे, 2, या 2 ने त्याला काय करायचं आहे, डिवाइड करायचं आहे. हे झालं आपलं इंटिग्रेशनचं उत्तर त्या ठिकाणी, आणि +c जो लिहितो आपण इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट.